हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर 2 दिवस उलटूनही बचाव कार्य सुरूच। आतापर्यंत 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश। मोशी दुर्घटनेकडे मंत्री लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याची चर्चा। खासदार अमोल कोल्हे एकदाही फिरकले नाही, तर स्थानिक आमदार महेश लांडगे फक्त एकदाच आले। मंत्री लोकप्रतिनिधींवर नातेवाईकांचा संताप। शरद पवारांनी शिंदेंसोबत बैठक झाली नाही, संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा नाही, मात्र अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही, आमच्या नगरसेवकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे। फोडाफोडीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक केशव पुरजेंचा दावा। पळवून लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा वापर म्हणजे एसपीचा वापर त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये करण्यात आला। मंत्र्याला धक्काबुक्की झाली, अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी मंत्र्यांना धक्काबुक्की झाली। म्हणजे मंत्री सुरक्षित नाही या सरकारमध्ये, तर या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना काय परिस्थिती असेल याचं सगळ्यात मोठं उदाहरण साताऱ्याच्या घटनेमधून आपल्याला पाहायला मिळतं। अध्यक्ष महाराज, आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एसपीच्या माध्यमातून आता परवा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल बंटी, सगळ्यांवर येणारा ही वेळ, आणि हे सगळ्यांनीच सभागृहाच्या सगळ्या आमदारांनी आपण लोकांनी समजलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आलं की जे उमेदवार आमच्या विधान परिषदेचे होणार होते त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एक अज्ञात महिलेने छेडखानीची तक्रार केली असं पोलीस अधीक्षक सांगत होते। आणि पोलीस अधीक्षकांनी सांगून त्यांना पहिले त्या आमचे नरेश ईश्वरकर म्हणून आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं। मोहाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पीआयनी त्यांना सांगितलं की तुमच्यावर अशी तक्रार आहे, तुम्ही एसपीला भेटायला जा। एसपीला भेटायला ते जात होते तर खासदार मोदी आमचे भेटलेत, खासदारांना ते घेऊन गेलेत आणि खासदारांनी विचारलं की तुम्ही कशासाठी बोलावलं, खासदार होते तर त्याच्यामुळे तो म्हणले की मी नाही बोलावलं। अध्यक्ष महाराज, त्याच्यानंतर या महामहिम तुमच्या पोलीस अधीक्षकांनी तुमच्या वर्धा जिल्ह्यात होते, ते तुम्हाला त्यांचा प्रताप नरुल हुसेन नावाचे जे आहेत महाप्रतापी, ते तुम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा, त्यांनी हा चांगला अनुभव आहे। यांचा गेम होणार होता। तेच महान प्रतापी ज्याचं सरकार असते त्याच्या बाजूने असतात ते। आता तुमचं सरकार आहे म्हणून तिकडे बाजूला आहे। त्यांनी काय केलं की अध्यक्ष महाराज, त्यांना 1 तारखेला एक समजपत्र पाठवलं नरेश ईश्वरकरांना, आणि त्यांना समजपत्र पाठवून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं। त्या दिवशी लास्ट डेट होती फॉर्म भरायची, पण तरी सुद्धा वकिलाच्या माध्यमातून एक पत्र त्या ठाणेदाराला पाठवण्यात आलं उमेदवारांनी आमच्या। त्यांनी वकिलाकडून उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर ते गेले नाही पोलीस स्टेशनमध्ये, ते फॉर्म भरायला आले। 1 तारीख लास्ट डेट होती। त्याच्यानंतर 3 तारखेला, कारण की 4ला विड्रॉल होता, हे एसपी 150 पोलीस घेऊन त्याच्या घरावर, नरेश ईश्वरकरच्या घरावर पोहोचले। रात्री ही घटना घडली 11:30 वाजता। त्याच्या घरावर गेलेत, हे बाहेरच होते, उमेदवार होणार होते म्हणून ते फिरत होते। काही पोलिसांनी आम्हाला, राज्यमंत्री महोदय, आम्हाला सांगितलं। मी मग त्यांना ईश्वरकरांना फोन केला, त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊ नका, कारण की यांनी एकदा
बातमी पुण्यातून आहे. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता टोमॅटो पिकाला बसलेला आहे. कारण सततच्या पावसामुळे टोमॅटोला डाग पडलेत आणि टोमॅटो सडून खराब झालेले आहेत. तर दुसरीकडे बाजारपेठेत सुद्धा डाग पडलेल्या टोमॅटोला खरेदीदार मिळेनासे झालेले आहेत. बाजारभाव पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यावरती मोठ्या मेहनतीने पिकवलेले टोमॅटो चक्क अष्टविनायक महामार्गावरती फेकून देण्याची वेळ आलेली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी. पुढची बातमी आपल्याला बघायची. परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावरती काल रात्री झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर मनपा कर्मचारी आक्रमक झाले आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सकाळपासूनच लेखणी बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. काळ्या फिती लावत कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. नागरिकांची कामं खोळंबलेली आहेत. काल महापौर यांच्या केबिनमध्ये एका युवकाने त्यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची केली आणि त्याकडे चाकू आढळल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती. गोंधळ झालेला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता पुढील कारवाई सुरू केली आहे. तर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन आज केलेलं आहे. परभणीमध्ये महापालिकेतील कर्मचारी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. महापौरांवरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आज हे आंदोलन केलं जात आहे. कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद ठेवून निषेध नोंदवला आहे. तर इकडे वर्धा जिल्ह्यातील वैगाव परिसरामध्ये पूल गेल्या 5 वर्षांमध्ये 5 वेळा पुरात वाहून गेलेला आहे आणि 6व्या वर्षात सुद्धा तो जैसे त्या अवस्थेत आहे. पुलाचा केवळ पाया आणि भिंती शिल्लक राहिल्यामुळे 6 गावांचा वैगावशी असलेला संपर्क तुटलाय. शिकापूर शिवारातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तब्बल 17 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय. तर विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान पुलाच्या भिंतीवरती 17 लाख रुपये खर्च झाल्याचा दावा होत असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. वायगाव ते आलोडो बोरगाव मार्गाला जोडणारा जो हा शेकापूर शिवारातला जो पूल आहे तो 5 वर्षात 5दा वाहून गेला आणि आता 6व्या वर्षी मात्र त्याला दुरुस्तच केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे, काय सांगाल? साहेब, या पुलाला 6 वर्ष 7 वर्ष झाले. हा वायगाव ते आलोडे बोरगाव हा मार्ग जो आहे मुलांच्या शाळेकरता जाण्याचाही मार्ग आहे, शेतीचाही मार्ग आहे आणि कमीत कमी 100 ते 150 कास्तकार या रस्त्यानं आवाजाही करत असतात. त्यांचा प्रश्न हा उद्भवला की आज त्यांना समजा शाळेच्या पोरांना शेतीचे वाहन न्यासाठी रस्ताच नाही आहे. तर आता तो हा 7 किलोमीटरचा रस्ता आणि नंतर आता जे हायवे रोड बनणं चालू आहे तो पूर्ण उकरून ठेवल्यामुळं तो 20 ते 25 किलोमीटर असा प्रवास करून मुलांना पाठवावं लागते. तिथे पण गड्डे एवढे की गुडघाभर पाणी, जास्त प्रश्न येऊन राहिले आणि गाड्या वगैरे सब स्लिप मारून मुलांची दुरुस्ती होत नाही. आणि हा बघा पूल एवढा खचून गेला आहे. हा 6 वर्ष झाले आणि या वर्षी पण त्यांनी पूल खचल्यानंतर अजूनपर्यंत काहीच याची व्यवस्था केली नाही आणि कोणीही अधिकारी असे फिरून पण पाहत नाही. काय सांगाल, कोणत्या योजनेतून हा पूल केला होता? अगोदर ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा होता. त्यांचा जिल्हा परिषदेकडे अनुभव झाला आहे. 5 वर्षात तो 5 वेळा वाहून गेला. आता 6व्या वर्षाचं झालं. कुठलाही शासन प्रशासन कोणी लक्ष देऊन नाही राहिलं याच्यावर आणि इथे जवळपास 100 ते 150 शेतकरी जाणारे आहे. त्यांना माझी विनंती आहे का त्यांना लवकरात लवकर याची कुठेतरी तात्पुरती तरी कम से कम त्याची दुरुस्त करून द्यावे. नंतर जो काही बांधायचा आहे नंतर बांधन. हा जो रस्ता आहे तर तो कधी दुरुस्त होतील या प्रतीक्षेत आता हे शेतकरी आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, आलोडे बोरगाव, वर्धा.